नमस्कार मंडळी. आता आम्ही बसलो आहे दिवा पॅसेंजर ट्रेनमध्ये. नॉर्मली ट्रेन 2 वाजता येते, पण आता आज किमान 3.5 तास लेट झालेत. 3.5 तास जाम लेट झाले. ते पण पब्लिक कमी आहे, तुम्ही बघू शकता. पकडण्याची खास मेहनत आहे बघा. हे रवींद्र कडदोडे यांनी खास मेहनत केली आहे समोर पकडण्याची सीट. आमच्या मातोश्री आहेत आणि हे विराज, ह्या लोकांनी आम्हाला सीट पकडून दिली आहे समोर. हा काय कामाचा नाही आहे, पण आज तर घेतलं आहे आम्ही. हां, लहान होता तेव्हा आमची कामं सगळे ऐकायचं, पण आता नाही ऐकायचं. आता लग्न झालं तर मोठा झाला आहे तो. आता आम्ही ट्रेनमध्ये जागा पकडली आहे आणि ट्रेनमध्ये टाईमपास म्हणून आम्ही हा कार्ड घेतलं आहे खेळायसाठी. इथून संगमेश्वरचा सफर टाईमपास. नंतर आम्ही खाण्यापिण्याची सोय गाडीमध्ये म्हणून केळी घेण्यासाठी आलो. केळी 5.50ची गाडी आहे, 5.50ची. आणि ह्यांचा एकादशी निमित्त उपवास आहे. आता जागा भेटल्यामुळे आरामात बसलेले आहे सगळे बघा. सगळ्यात लेट येऊन त्यांना विंडो सीट भेटले. सगळ्यात लेट आलेले, सगळ्यात लेट त्यांना विंडो सीट भेटले. ते बघा, सीट पकडणारे मागे दिसत ते, आणि सगळ्यात लेट येऊन विंडो सीट. विचार करा. आणि सगळ्यात मागे राहिल्याने ह्याला विंडो सीट. हे बघा, ह्याचं खाणं चालू आहे, खाणं काम चालू आहे. बघा, खाणं पिणं चालू आहे. खाणं पिणं आरामात. 5.50ला गाडी सुटणार आहे, 5.50ला. सगळ्यात लवकर येणारी माणसं आहे 1, 2, आणि हे सगळे आपल्या पुरसतीप्रमाणे आलेले आहेत सगळे. सगळ्यात लवकर येणारी माणसं 3च आहेत, 1, 2 आणि 3. मी पण लवकर नाही आलो, पण मला काम होतं म्हणून मी आलो नाही. नमस्कार मंडळी. आता ट्रेन सुटलेली आहे आणि आता पुढचा प्रवास संगमेश्वर. संगमेश्वर म्हणजे सगळे स्टेशन करत जाणार आहे. हा वसाडा बोलतो पनवेल येणार, डायरेक्ट संगमेश्वर येणार आहे. चला, संगमेश्वर. नंतर जसा प्रवास सुरू झाला, फेरीवालेही यायला लागले व आमच्या मातोश्रींनी खरेदी सुद्धा सुरुवात केली. नंतर काही वेळाने काहींपासून आमच्यामध्ये गाण्याच्या भेंड्याही रंगल्या आणि पुढचा प्रवास कसा गेला ते आम्हाला कळलंच नाही. कार्टा वाढलेला आहे, प्रत्येकाने आपले युनिफॉर्म घातलेले आहेत. थंडीची तयारी सगळी चालू आहे. तर मित्रांनो, प्रवास गाथा या माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि ह्या पुढील प्रवास बघण्यासाठी माझ्या चॅनलसोबत नक्की राहा. धन्यवाद. संगमेश्वर.